नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आपल्या दिवसात सुरुवात होती कन्नूर आणि तलचेरच्या मध्ये एक गाव आहे तिथं. रात्री आपण झोपलो होतो कारण की रात्री जास्त झोप आली ती, त्याच्यामुळे झोपलो. सकाळी उठलो 7:30 वाजता आणि आत्ता निघायचं डोक्यात आहे. बघूया कारण की कन्नूरमध्ये ट्रॅफिक होतं. परत ट्रॅफिक झालं तर कम से कम 1-1.5 तास जातो ट्रॅफिकमध्ये. त्यापेक्षा मला आपलं सकाळ सकाळ ट्रॅफिक कवर करून घेऊया. आणि आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून पण सांगा व्हिडिओ कसा झाला आहे काय. कम से कम आपल्याला अजून 150 ते 250 किलोमीटर जायचं आहे आपल्याला मँगलोरला. तर सकाळ सकाळचं वातावरण कसं मस्त झालं बघा. आणि शक्यतो कसं आहे 11-11:30पर्यंत तर डोक्यात आहे की बॉर्डर पास करायचं. पण चला बघूया कसं काय होतं आहे काय. शक्यतो तर जरा गॅरंटी कमीच आहे की 11:30 वाजता बॉर्डर पास होईल, पण करूया. चला निघूया आपण. भावानं सकाळच्या वाजल्या 9 आणि विषय असा झाला की नाश्ता आणि चहा प्यायचा होता. नाश्ता करायचा होता आणि चहा प्यायचा होता. म्हणलं पॅनलच्या हॉटेलवर थांबावं. तर ब्रिजचं काम झालं आहे मला माहीतच नाही. मी डायरेक्ट ब्रिजवरनं टाकली गाडी, हॉटेल राहायला खाली. जाऊ दे आता बघू, डायरेक्ट जेवण करूया. आलो आपण कन्नूर वगैरे पास करून आलो आहे. कन्नूरमध्ये काय ट्रॅफिक वगैरे काय लागलं नाही, सगळं मोकळं लावलं, त्याच्यामुळं आलो आहे आपण लवकर. शक्यता तर आहे की बाबा 11-11:30पर्यंत गाडी बॉर्डरपर्यंत जाईल. पण बघू आता कसं काय होतं आहे काय. थोडं ट्रॅफिक नाही लागलं तर जाईल आपण 11-11:30 वाजेपर्यंत. डायरेक्ट आता जेवणच करायला थांबायचं नाही पुढं. आता सरळ डायरेक्ट कर्नाटका. तिथे गेल्यावर बघूया, आंघोळीला टाईम भेटला तर आंघोळ करूया, नाहीतर मग फ्रेश व्हायचं आणि आपलं जेवण करून निघायचं. बाकी असं काय विशेष एवढं काय नाही. आणि एकट्याच आहे आपण, गाडी नाही काय नाही सोबत. बघा म्हणजे गाड्या भरल्या त्या 2-3 गाड्या भरल्या, पण विषय असा की आगमागं झाल्यामुळं सोबत कोण नाही. बघू आता कर्नाटकात भेटल्या गाड्या, कोण झोपला असेल. मी झोपलो होतो, 1-2 गाड्या गेल्या व्यस्त मला पास करून. पण बघू आता ह्याच्यात गेल्यावर, कर्नाटकमध्ये गेल्यावर कोण भेटतंय का. कारण की तिथं हॉटेलवर जेव्हा असते त्या बऱ्यापैकी गाड्या भेटलं तर ठीक, नाही तर मग आपला एकटा प्रवास चालूच आहे, काय विषय नाही. आणि रोड झाल्यामुळे एक बरं वाटायला लागले, कारण की जास्त आता डायव्हर्शन वगैरे नाहीत, त्याच्यामुळं काय फरक म्हणजे जरा रनिंगवर काय बी फरक पडतोय. तर चला बघा, भेटूया बॉर्डरला गेल्यावरती. तर भावानं 11:15 वाजले त्या आणि आपण आलो बॉर्डरला, केरला बॉर्डर. म्हणजे आता केरला बॉर्डर पास करून आपल्याला एंट्री करायची कर्नाटकमध्ये. तिथं केरला बॉर्डर आहे. आलोय म्हणजे ट्रॅफिक नाही लागलं काय नाही, बरोबर टायमिंगला आलोय. 11-11:15 झाले आता, बरोबर टायमिंगला आलोय. तरी नाश्ता चहा पाणी काय घ्यायला थांबलो नाही. बघा आता डायरेक्ट जेवण करायलाच थांबायचं आहे. आणि आता कर्नाटकमधला पहिला टोल नाका लागेल बघा. आता इथनं सुरुवात आहे बघा टोल नाक्याची. ती डायरेक्ट सातारापर्यंत टोल नाकाच येतं, तासावड्याच्या टोल नाक्यापर्यंत. आणि तिथनं मग दुसऱ्या दिवशी अहमदाबादचा रनिंग चालू झाल्यावर परत आहेतच मग टोल नाक्याला सुरुवात. त्या टोल नाक्यानंच घायला आलेले टोल नाका वाढले. तर पहिला 6,500-7,000 रुपये जातात, आता 7,500-8,000 रुपये टोल नाका जातोय. असा विषय झाला. आता बॉर्डर पास करून डायरेक्ट जेवण करायला थांबणार आहे. आता नाही कुठं थांबणार. जेवणाचं आता नियोजन माझं तर कसा दुकान आलाय काय झालंय काय माहिती. आवाज पण व्यवस्थित येणार झाला या. चला बघूया जेवण करायला थांबल्यावरती. तर आता वाजे 2:20 झाल्यात आणि आपण आल्यात तर डिझेल टाकून पंपातून उडपीच्या आसपास आहे. आता म्हणजे उडपी आता थोड्याच दिवसात उडपीत एंट्री करायला आपण. जेवण वगैरे केलं निघालो. आता म्हणलं थांबण्यात काय अर्थ नाही काय नाही, जाऊया म्हणलं. आता बघा जेवढं रनिंग उरकल तेवढं. ऊन तर लागतंय पण जेवढं रनिंग उरकल तेवढं रनिंग उरकावं म्हणलं. परत काय होतंय संध्याकाळचं रनिंग उरकत नाही. घाटाच्या वर जाऊन थांबलं म्हणजे संध्याकाळी आपलं सकाळी पाठा 4 वाजता निघालं, दुपारपर्यंत गाडी घरी पोचते. आता बघूया कसं काय रनिंग कटतंय काय, कारण की ऊन तर एवढं लागतंय ना. हा अवस्था बघून समजत असेल तुम्हाला. एवढं बेकार गरम होत आहे ना, काय बोलायलाच नको. जेवण वगैरे केलं, 2-3 गाड्या होत्या पण गेल्या पुढं. त्यांचं बी काहीतरी
कोणाची यात्रा आहे कोणाचं काय आहे त्याच्यामुळं गेल्या पुढं त्याच्यात टाकलं आणि त्याच्यात टाकून आता निघालो या बघा आता कुठंपर्यंत जात आहे काय कारण की गरम जास्त होत आहे तिथं टायर गरम टायर चेक करत जावं लागणार आहे कारण की आपले टायर जरा आल्यात चेंजला बघा आता कसं काय होतं काय आणि विषय काय होतो या उन्हाच्या ह्याच्यात जास्त टायर टिकत नाहीत गरम लगेच होत्यात त्याच्यामुळे आणि त्यात आणि गरम झाल्या टायरात खाडाबिडा काय लागला की लगेच पंक्चर होतं त्यापेक्षा म्हणलं आपलं दामादामानं जाऊ द्या त्यांच्या नवीन गाड्या ती गेली पुढं आपल्याला हाय एक जुनी त्याच्यामुळे आपलं चालली दामादामानं 60च्या स्पीडनं 60च्या वर गाडी पळवतच नाही आपण 60च्या वर म्हणजे जातच नाही गाडी मला 60च्या वर त्याच्यामुळे पळवायचा काय विषय येत नाही आपल्या गाडीचा बघूया आता किती वाजता कोमट्याला पोचतंय काय कोमट्याच्या टोलनाक्यावर बहुतेक चहा वगैरे होईलच चला मग भेटूया कोमट्याच्या टोलनाक्यावरती आलो इथं कोंदापूरच्या मागं ती गाडी झोपली होती त्याला उठवायला सांगितलं त्यानं उठवलं जरा आणि आपली ही गाडी कोंदापूरच्या मागं आहे जरा कुठं थांबायचं काय टायर बघा कशी लागल्यात गाडी जरा थांबवायच्या नादात गाडी अचानक दिसते मला त्याच्यामुळे मी डायरेक्ट एकदम ओढली गाडी आता काय करणार उठवायचं होतं म्हणलं काय करायचं आता गाडी बघा इकडं बी कशी लागली काय जाऊ आता त्यानं उठवायला सांगितलं होतं उठवलं आपण ते परत म्हणला त्याला उठावलं नाही काय नाही असं विषय तर चला बघूया कोंदापूरचा टोलनाका तुम्हाला पास करून आता आलो समुद्राच्या पुढं ग्रीस मारायसाठी थांबलो ती गाडी लावली ग्रीस मारायला तिकडून मारायचं चाललंय ग्रीस पलीकडं साईडनं आपल्या गाडीला ग्रीस मारायचं येताना मारलं होतं ग्रीस पण काय की पात्रामध्ये व्यवस्थित नव्हतं मारलं ग्रीस काय नाही म्हणून आता ग्रीस मारून घ्यावं म्हणलं आणि कसं आहे ग्रीस मारलेलं चांगलं असतं प्रत्येक ट्रिपला जरा बऱ्यापैकी म्हणजे पिण्या मोकळ्या राहते त्या नाही तर काय होतं म्हणजे बुशिंगा लवकर जाते त्या पाट्याच्या त्याच्यामुळे म्हणलं घ्यावं मारून आणि काय असं बी किती असं जातात 120 रुपये जातात ग्रीस मारायला आता हे म्हणतोय चांगलं मारतंय ग्रीस म्हणून बघू आता कसं काय मारतंय पहिलीच टाईम आपण मारतोय याच्याकडं बघू आता कसं काय मारल्यावर समजल चला घेऊया ग्रीस मारून आणि नाही गोवा मग तो 5 वाजून 11 मिनटं झाले तर आपण आलो होता भटकाच्या टोलनाक्यावर आज लई टाईमपास झाला ही समोरची गाडी त्याच्यामुळे लई टाईमपास झाला त्याला लागतं सारखं थांबायला झोपलाच होता त्याच्यामुळे उठावलं म्हणून तो आला या आता काय कधी पोचायची गाडी आणि कधी घाट सोडून जायची गाडी अजून इथनं 1.5 तास लागतो अंकोल्याला पोचायला अंकोला फाट्याला पोचायला अजून 2 टोलनाका पास करायचे आता 1 टोलनाका पास करून जायचं यार बघू किती वाजता पोचतंय काय ग्रीस मारलं इथं आलो चहा प्यायचा तर ह्या म्हणला चहा नको स्टिंग घेऊया मग स्टिंग पिलो आणि आता निघालो या आता हे टोलनाक्याचं एवढं खतरनाक कामकाज आहे चल चला टोलनाक्यावर महाराष्ट्रातले त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा इथं झोपलोय कुमट्याच्या टोलनाक्यावर झोपलोय त्याच्यामुळे काय एवढं काय हे वाटत नाही आम्हाला बऱ्यापैकी तर ओळखीचीच माणसं आहे सगळी त्याच्यामुळं फरक पडतो जरा आणि कसं होतं बाहेर असल्यावर बाहेर ओळख असणं लय महत्वाचं आहे कारण की कधी कोणाला कणाची गरज लागेल सांगू शकत नाही असा विषय त्याच्यामुळं माणसं कमवायला शिका भावानं बाकी काय नाही माणसं कमवली तर साथ देणारच नाही तर काय नाही बाकी तर चला जाऊया आपण बघूया आज शक्यतो जर लवकर गेलो तर घाटाचा ब्लॉग होईल आज एक पण बघूया काय होतं तर भावानं 7 वाजलेत आत्ता आणि आपण आलोय कुमट्याचा टोलनाका पास करून आणि काय झालंय काय माहिती रनिंगच उरकाना झालंय सकाळी 1 वाजल्यापासून गाडी चालवतो या अजून अंकोला घ्यायना झालंय काय अवघडच झालंय रे सगळं म्हणजे प्रॉब्लेमच झाला आहे सगळा आता येतं तर भटक्याच्या टोलनाक्यात थांबलो कुमट्याच्या टोलनाक्यात थांबलो रनिंगच उरकाना झालंय आता आज काय झालंय काय ग्रीस वगैरे मारलं निघालो चहा वगैरे काय घेतला नाही एक गाडी भेटली होती जरा बसलो बोललो आणि निघालो आता आणि हा ब्लॉग इथं एंड करतोय आपण
कारण की कसं परत रेंज नसते तिकडं, सिंगल रोड आहे पूर्ण, त्याच्यामुळे हा ब्लॉग इथं एंड करतोय. आपल्या